नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। गणपती हा पहिला पूजनीय देव आहे हे अधिक दाखवा। कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते। बुधवार हा गणपतीला समर्पित आहे। या दिवशी योग्य विधींना गणपतीची पूजा केली जाते। असे मानले जाते की ज्याला गणपतीचा आशीर्वाद मिळतो, देवी लक्ष्मी आपोआप तिथे आकर्षित होते। यासोबतच घरात सुख, समृद्धी आणि कल्याण येते आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। भगवान गणेशाला प्रसन्न करणे खूप सोपे आहे। ज्याप्रमाणे भगवान भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही विशेष साहित्याची आवश्यकता नसते, त्याचप्रमाणे देवी पार्वती आणि शिवपुत्र गणेश यांना प्रसन्न करणे खूप सोपे आहे। भगवान श्री गणेश आपल्या भक्तांची श्रद्धा आणि भक्ती पाहतात। ज्या भक्तांवर त्यांच्या इतकी श्रद्धा असते, तो भगवान श्री गणेश त्या व्यक्तीसारखाच असतो। तो दयाळू असतो। भगवान श्री गणेशजींना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्याकडून तुमच्या काही इच्छा पूर्ण करण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत। तर चला पाहूया ते साधे सोपे मार्ग कोणते आहेत। बुधवारी भगवान गणेशाची पूजा पूर्ण विधीने केली जाते, कारण बुधवार हा भगवान श्री गणेशजीची पूजा करण्याचा एक विशिष्ट दिवस आहे। गणेशजी वाईट दूर करणारे आहेत आणि आपल्या आयुष्यातील अडथळे नष्ट करणारे आहेत। गणपती बाप्पाची मनापासून सेवा केली तर आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात। असे म्हटले जाते की गणेशजीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो, आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात। भगवान गणेश प्रसन्न होतात आणि सर्वांचे दुःख दूर करतात, सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात। मान्यतेनुसार कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी भगवान गणेशाची पूजा करणे आवश्यक आहे। भगवान गणेश स्वतः रिद्धी-सिद्धीचे दाता आणि शुभ प्रदान करणारे आहेत। गणेशजीबद्दल असे म्हटले जाते की ते खूप लवकर आपल्यावरती रागवत नाहीत आणि तितक्याच मेहनतीने ते आपल्याला सहमत होतात। भगवान गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी काही अतिशय साधे सोपे मी मार्ग सांगत आहे, ज्याद्वारे तुम्ही भगवान गणेशाला लवकर प्रसन्न करू शकता। त्यापैकी पहिला मार्ग म्हणजे भगवान गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करणे। गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे। भगवान गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केल्याने त्यांना दुर्वा गवत अर्पण करा। जो गणपतीला दुर्वा अर्पण करतो त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। तुम्ही दररोज भगवान गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करू शकता। जर तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर गणपती बाप्पाला दुर्वा गवत अर्पण करा। असे केल्याने तुमच्या कामातील अडथळे दूर होतील। गणेश दुर्वाने खूप सहजपणे प्रसन्न होतात। गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी साधा सोपा उपाय म्हणजे गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करणे। गणपती बाप्पाला दुर्वा, मोदक अर्पण करणे। गणपती अथर्वशीर्ष म्हटले जाते की जो व्यक्ती दुर्वा गवताने भगवान गणपतीची पूजा करतो तो कुबेरासारखा बनतो। देवाच्या कोषाध्यक्ष कुबेरासारखा आहे, म्हणजे त्या व्यक्तीला कधी धनाची कमतरता भासत नाही। परंतु तिथे एक गोष्ट लक्षात ठेवा की दुर्वा वरच्या भागात 3 किंवा 5 असतील तरच ते खूप चांगले आहे। गणपती बाप्पाच्या डोक्यावर नेहमी दुर्वा अर्पण करा। गणपती बाप्पाच्या चरणी कधी त्यांचा गैरवापर करू नका। गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी मोजणी केल्यानंतर गणेशजीची 5 दुर्वा म्हणजे हिरवे गवत अर्पण करा। दुर्वा अर्पण करताना इंद्रधुवो वहा, ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः हा मंत्र म्हणा। त्याच्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात। दुसरा उपाय म्हणजे मोदक लाडू। भगवान गणेशाला प्रसन्न करण्याचा दुसरा साधा सोपा उपाय म्हणजे मोदक अर्पण करणे। गणपती बाप्पाला लाडू आणि मोदक खूप आवडतात, म्हणून बुधवारी गणपती बाप्पाला लाडू आणि मोदक अवश्य अर्पण करा। असे केल्याने भगवान गणपती बाप्पा लवकर तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या इच्छा पूर्ण करतात। गणपती बाप्पाला गणपती अथर्वशीर्षमध्ये जो व्यक्ती गणपती बाप्पाला मोदक अर्पण करतो त्यांना गणपती अथर्वशीर्ष बोलतो, त्यांची इच्छा गणपती बाप्पा लवकरात लवकर पूर्ण करतात। गणपती बाप्पाला मोतीचूर लाडू देखील आवडतात। याशिवाय गणेशजींनाही काजू आवडतात, परंतु त्यांचा कधी एकच केळी अर्पण करू नका, त्यांना नेहमी काजू अर्पण करा। तिसरा उपाय म्हणजे ते गणेशाला अर्पण करणे। तूप ही अशी जी वस्तू आहे की ती गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये पंचामृतापैकी एक अमृत आहे, म्हणून भगवान गणेशाला तूप देखील अर्पण केले जाते।
जो व्यक्ती गणपती बाप्पाला तूप अर्पण करतो आणि त्याची बुद्धी तीक्ष्ण होते, त्याच वेळी तो व्यक्ती आपल्या क्षमतेने, ज्ञानाने जीवनात सर्व काही साध्य करू शकतो. तूप रोगाचा नाश आणि पोषण करणारा देखील म्हटले जाते. चौथा उपाय म्हणजे गणेशाला लाल सिंदूर लावणे. गणपती बाप्पाला लाल सिंदूर, लालसरपणा खूप आवडतो. विघ्नहर्त्यातील सिंदूर अर्पण केला जातो. सिंदूर हे मंगळाचे प्रतीक आहे. भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी लाल सिंदूरचा टिळक लावा. गणपती बाप्पाला टिळक लावल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पा आशीर्वाद मिळतात. आर्थिक क्षेत्रातील तुमच्या समस्या जे असेल ते दूर होतात. अडथळे दूर करण्यास मदत होते. गणेशजी या सर्वांपासून रक्षण करतात. तुम्ही भगवान गणेशाला सिंदूर देखील लावू शकता. पाचवा उपाय जो आहे तो गणेशजी प्रसन्न होतात. गणपती बाप्पाला नियमित शमीचे पाने अर्पण करा. असे म्हटले जाते की असे केल्याने, तुमच्या घरात शमीचे पाने अर्पण केल्याने धनसंपत्ती वाढते. शास्त्रानुसार हा एक वनस्पती आहे ज्याची पूजा गणेशजी भगवान दोघेही प्रसन्न होतात. भगवान श्रीराम यांना रावणावर विजय मिळवण्यासाठी शमीची पूजा केली होती. सहावा जो उपाय आहे तो तांदळाचे दाणे. भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी पवित्र तांदूळ अर्पण करा. पवित्र तांदूळ म्हणजे जो तुटलेला नाही, म्हणजे उकडलेल्या तांदळापासून बनवलेला तांदूळ पूजामध्ये वापरू नका. गणेशजींना कोरडे तांदूळ अर्पण करू नका. तांदूळ ओले करा. नंतर ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करा. तीनदा जाड भात अर्पण करा. भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी हे काही उपाय तुम्ही नक्की होते. तुम्ही आर्थिक लाभ आणि सुख समृद्धीसाठी देखील हे उपाय तुम्ही करून पाहू शकता. जरी आपण सर्वजण आपल्या जीवनामध्ये धनसंपत्तीची इच्छा करतो, त्यामुळे सुख समृद्धीसोबतच तुम्ही लक्ष्मीची घरात वास राहतो. असे मानले जाते की ज्याला भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळतो त्यांच्या घरी स्वतः लक्ष्मी आकर्षित होते. म्हणून जर तुम्हाला आर्थिक लाभ आणि सुख समृद्धी हवी असेल तर बुधवारी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि कांस्य प्लेट घ्या. चंदनाच्या लाकडाने बटाट्यावर ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः हा मंत्र म्हणा. यानंतर प्लेटमध्ये 5 बुंदीचे लाडू ठेवा. कोणत्याही गणेशाच्या मंदिरामध्ये हे लाडू तुम्ही दान करू शकता. यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता होईल. त्याचप्रमाणे तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही गणपती मंदिरामध्ये 5 दुर्वा गवतासह तुम्ही अर्पण करा. 21 गुळाच्या बिया अर्पण करा आणि गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पाला अर्पण करा. असे केल्याने गणपती बाप्पाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात. तसेच बुधवारी गणपती बाप्पाला शुद्ध तूप आणि गूळ अर्पण केल्याने अचानक धनप्राप्ती होण्याची शक्यता असते. आणि अज्ञानाचा नाश करण्यासाठी अभिषेक करा. भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात, म्हणून कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षात बुधवारी घरी मातीचा गणेश बनवा आणि शुद्ध आसनावर स्थापित करा. आता विधीनुसार त्यांची पूजा करा. पूजा केल्यानंतर ताज्या उसाच्या रसाने अभिषेक करा. अभिषेक केल्यानंतर मोजा आणि गणेशाला 5 दुर्वा घास अर्पण करा. हा उपाय केल्याने भगवान गणेशजी आपले काही दिवसातच सर्व अडथळे दूर करतात. वरील उपाय करण्यापूर्वी गाईच्या तुपाचा दिवा लावा. पूजा करताना फक्त पिवळ्या रंगाचे आसन वापरा. पूजामध्ये गणेशाची स्थापना करा. हा उपाय फक्त पिवळ्या रंगाच्या कपड्यावरच करा. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा. तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करा. असे केल्याने भगवान गणेश सर्व तुमच्या इच्छा पूर्ण करतात. तर भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी जे काही खास उपाय होते ते मी तुम्हाला सांगितले आहे. मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि त्याचा फायदा घेता येईल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच वर्षाव करत राहोत. गणेश तत्व केवळ एक देव नव्हे तर एक जीवन मार्ग आहे. गणेश म्हणजे काय तर तात्विक अर्थ. गणेश हे 2 शब्दांनी बनलेले आहे. गणसमूह इंद्रिय मनाचे विभाग. ईश म्हणजे स्वामी, नियंत्रक म्हणजे गणेश म्हणजे मनावर आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवणारा प्रभू. तो आपल्याला शिकवतो की बाह्य अडथळ्यापेक्षा आत्मिक नियंत्रण खूप महत्त्वाचे आहे. गणपतीचा इतिहास. पौराणिक कथा. शिवपार्वतीचा पुत्र पार्वती मातेने आपल्या अंगावरचं उटणं लावून गणेशाची मूर्ती बनवली. शिवाने न ओळखता त्यांचे शिर धडापासून वेगळे केले. नंतर एका हातीचे शिर लावले गेले आणि तेव्हापासून तो गजानन बनला. तुलसी विवाह. एकदा गणेश तुळशीच्या वनामध्ये बसला होता. तुळशीचा विवाह होत असताना गणपती बाप्पा
एकदा गणेश तुळशीच्या वनात बसला होता. तुळशीने त्याच्याशी विवाहाची मागणी केली. गणपती बाप्पाने नकार दिला, म्हणून तिने त्याला शाप दिला की तुझा दोनदा विवाह होईल. गणपतीने तिला शाप दिला की तू पवित्र तर होशील, पण विवाहासाठी वापरली जाणार नाहीस. यामुळे गणपतीच्या पूजेत तुळस टाळली जाते. गणपती बाप्पाच्या विविध रूपाची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. असुर मत्सराचा पराभव करणारा, वक्रवाकडी सोंड, एकदंत, एकाच दाताने महाभारत लिहिले, दुसरा दात परशुरामाशी झालेल्या संघर्षात तुटला. महालक्ष्मी गणेश. गणपती आणि लक्ष्मीची एकत्र पूजा केल्याने तुमच्या घरामध्ये धन प्राप्ती आणि धनबुद्धी प्राप्त होते. हरिद्रा गणपती. हळदीने बनवलेला गणपती विवाह व सौख्यासाठी पूजला जातो. वर्षभर गणेशाची उपासना कशी करावी, तर संकष्ट चतुर्थीला दर महिन्याचा उपवास करावा. रात्री चंद्रदर्शनानंतर नैवेद्य आणि गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष नक्की पठण करावे. विनायक चतुर्थी. शुक्ल पक्ष, नवीन कार्याची सुरुवात, नोकरी व्यवसायासाठी सर्वोत्तम जीवन. गणेश जयंती. माघ शुद्ध चतुर्थी. भगवान गणेशाचा जन्मदिवस. प्रातःस्नान, अभिषेक, जप, तप, लाडू व नैवेद्य. दुर्वा अर्पण. स्वच्छता आणि शुद्धता राखा. गणपती स्वच्छता आणि पवित्रतेने प्रतीक मानले जातात. घर, मंदिर व मन या तिन्ही ठिकाणी स्वच्छता ठेवा. दुर्वा, मोदक व लाल फुलांचे अर्पण करा. गणपतीला विशेष म्हणजे दुर्वा, त्रिनेत्र असलेले गवताची पाती, मोदक आणि लाल फुले प्रिय आहेत. त्यांना अर्पण केल्याने ते लवकरात लवकर प्रसन्न होतात. ओम गंग गणपतये नमः. ओम गंग गणपतये नमः हा मंत्र दररोज सकाळी किंवा सायंकाळी जप केल्याने गणपतीची कृपा तुमच्यावरती होती आणि सर्व विघ्न दूर होतात. बुधवारी उपासना केल्यानंतर गणपती बाप्पाचे बुध ग्रहाचे अधिपती आहेत. बुधवारी उपवास करणे किंवा विशेष पूजन करणे हे खूप लाभदायी मानले जाते. बुद्धी आणि शक्तीची प्रार्थना. गणपती हे बुद्धी आणि विद्या व यशाचे देव आहेत. त्यांच्यासमोर प्रार्थना करताना माझ्या कुटुंबाला ज्ञान, विवेक व आनंद लाभो अशी प्रार्थना नक्की करावी. प्रामाणिकपणे व सदाचारपणे. गणपती सत्यनिष्ठा आणि सदाचाराचे प्रतीक आहे. दैनंदिन जीवनात सत्य बोलणे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.